देवीचा जे नवरात्र महोत्सव साजरा करतो हे हे 13वं वर्ष आहे. गेल्या 12 वर्षापासून आपण सातत्याने नवरात्रामध्ये आपण कार्यक्रम घेत असतो. प्रत्येक वेळी आपण बीडमध्ये काहीतरी नवीन करण्याचा मानस आमचा असतो, आमच्या मंडळाचा असतो. आणि नवरात्र महोत्सव हे जास्ती करून महिलांचा सण असा आपण मानतो आणि माता राणीला आपण स्थापना करतो. आणि महिलांना अनेक कार्यक्रम असतात की ज्यामध्ये महिला खुलेपणाने भाग घेऊ शकत नाहीत, पण देवीच्या माध्यमातून पूर्ण महिलांना हे 9 दिवस एक ठिकाणी आणून त्यांना एक त्यांचं मनावरचं जे ताणतणाव असतो तेही कमी करणं होतंय आणि त्यांची भक्ती आपल्यापेक्षा जास्त हे माता राणीवर असते. आणि उपवास असतात 9 दिवसाचे आणि आपण सगळ्यांनी बसून आम्ही चर्चा करतो आणि प्रत्येक वर्षी नवनवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या वर्षी असं आम्हाला झालं की हे आमच्या संकल्पनेतून आम्ही बाळासाहेब गुंजाळ आमचे लोकप्रिय नगरसेवक आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही बैठक घेतली. आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की बाबा आपण जे आजपर्यंत बीड शहरात किंवा तालुक्यात झालं नाही असं एक डेकोरेशन उभा केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही ज्या प्रोग्राम बघितले होते त्याच्यातले एक एक पार्ट असं घेऊन आम्ही त्या ठिकाणी ते इथं आमच्या सगळ्यांच्या विचार विनिमयाने हे उभा करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये डेकोरेशनवाले आमचे सरकार सतीश पवार यांचा खूप मोठा वाटा आहे. आमचे इव्हेंटवाले जे अमोल गायकवाड यांनी सुद्धा आम्हाला मदत केली त्यामध्ये. आणि बाकी आमच्या सगळ्या टीमनी हे सगळं मिळून हे राजवाडा असेल मधले जे डेकोरेशन असतील आणि सगळ्या ठिकाणी जे महत्त्वाच्या देवी आहेत, समजा मांडर देवी असेल, कळबाई असेल, तुम्हाला हे आपला खंडेश्वरी माता असतील बीड मधल्या, तुळजाभवानी मंदिर देवीचे मूर्ती असेल, अशा अनेक मूर्ती आपण समजा त्यांच्या प्रतिमा या ठिकाणी लावून आपण सगळ्यांना जे येणाऱ्या भाविक भक्तांना या ठिकाणी सगळ्या देवींचे दर्शन होतील असं प्रशस्त आणि चांगलं एक छानसं वातावरण इथं निर्माण केलेलं आहे. त्यामुळे महिलांचा सहभाग आमच्या इथे रोजच्या आरतीला कमीत कमी 400 ते 500च्या सुमारास महिला असतात. पुरुष मंडळींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं आरतीसाठी जमा होतात. एक 200-400च्या पुढं पुरुष मंडळी असते आणि या सगळ्यांच्या लोक सहभागातून आपण हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी उभा करतो. ही तयारी आम्ही गेल्या महिनाभरापासून चालू केलेली होती. मीटिंग असतील, बैठका असतील, पद वाटप असतील आणि हे डेकोरेशनचं जे आमच्या मनात संकल्पना आली ती 1 महिन्यापासून आम्ही चालू केलं होतं. आणि 15 दिवसापासून म्हणजे देवी बसण्याच्या 15 दिवसा अगोदरपासून डेकोरेशनचं काम चालू होतं. हो बघा, हो 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 याला अजून वेळ लागला असता, पण ते त्यांच्या टीम हे जे सरकार जे मंडप डेकोरेशन वाले त्यांच्याकडे टीम मोठी असल्यामुळे 15 ते 20 दिवसामध्ये हे पूर्ण उभा राहिलं. आणि त्यांचं पूर्ण हा डेकोरेशन जे आहे ते वॉटरप्रूफ आहे. पावसाच्या वातावरणामुळे आम्ही विचार केला की मुलं बाळ फॅमिली सहित सगळे लोक असतात, त्यामुळे ह्या ठिकाणी हे जे कार्यक्रम आहेत हे पावसा पाण्यामुळे मधले जे दांडियाचे कार्यक्रम असतात, लईजिमचे असतात, संगीत खुर्ची असते, लिंबू चमचा, अनेक महिलांचे कार्यक्रम आपण घेतो. लहान मुलांचे मुलींचे रोजच्या प्रमाणे डान्स प्रोग्राम असतील, भाषण कौशल्य असेल, जेणेकरून स्टेज डेअरिंग मुलांमध्ये निर्माण व्हावी याच्यासाठी आपण संध्याकाळचे कार्यक्रम आपण घेत असतो. आता आरतीसाठी आम्ही रोजचे जे उद्योजक आहेत त्यांना बोलवतो, लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना बोलवतो, आणि जे समाजसेवा करतात किंवा पत्रकार आहेत ज्यांचं काम समाजामध्ये चांगलं आहे, बीड शहरामध्ये तालुक्यामध्ये चांगलं आहे, अशा लोकांना आपण निमंत्रित करतो. ज्यांना शक्य तेवढा वेळ भेटला ते येतात. आज ची आरतीचं नियोजन आमचे योगेश भैया क्षीरसागर आणि सारिकाताई क्षीरसागर हे जोडीने दोघंही येणार आहेत. आज त्यांच्या दोघांच्या हस्ते सुद्धा माता राणीचं ह्या ठिकाणी आरतीचं पूजन होणार आहे. सन्माननीय नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाने झालेलं आहे. नवरात्र उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही माऊलीनगरमध्ये दरवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त वेगवेगळे प्रोग्राम आयोजित करत असतो. याही वर्षी आम्ही एक नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण असावं अशा पद्धतीचं एक थीम बनवलेली आहे. आपण बघतच असताल
की या ठिकाणी आम्ही एक वेगळ्या प्रकारची आयोजक दत्ताभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या प्रभागाचे नगरसेवक श्रीमान बाळासाहेब गुंजाळजी यांच्या नियोजनातून यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी ह्या थीमचं आयोजन केलेलं आहे। तसेच महिलांसाठी एक वेगवेगळे प्रोग्राम आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो। तसंच नवरात्र महोत्सवामध्ये वेगवेगळ्या गोष्टीचं नियोजन करता यावं, तसेच महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करता यावे, हा त्यामागचा उद्देश आहे। तसेच या नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष रमेश अण्णा धोत्रे, तसेच उपाध्यक्ष शेषराव उपाध्यक्ष स्वतः मी, त्याच्यानंतर सचिव शेषराव जाधव, तसेच अनिल देवकर, तसेच माऊलीनगर मधील सर्व मंडळाचे पदाधिकारी, मित्र दत्ताभाऊ जाधव आयोजक या सर्व समितीचे आयोजक आहेत। तर हे खूप मेहनत घेऊन सर्व त्यांची जी टीम आहे ही पण खूप मेहनत घेत आहे आणि या दरवर्षी माऊलीनगर येथे नवीन नवीन उपक्रम साजरे केले जातात। खास करून लेडीज साठी त्यांना दांडिया, आणखी त्यांना जे जे खेळ आवडतील ते खेळ आणि त्यातून काहीतरी शिकता येईल असं माऊलीनगर मध्ये आयोजनातर्फे आयोजन केलं जातं। आता मला सांगा, तुम्ही प्रतिमा जी उभा केली, तुम्हाला प्रतिमेबद्दल काय वाटतंय? आम्ही फक्त लोकांना माऊलीनगर हे मागासवर्ग म्हणजे भाग समजला जातो, याला कुठेतरी आपल्याला पुढे दाखवायचंय, यांना कुठेतरी म्हणजे समाजासाठी म्हणजे उत्स्फूर्त असं म्हणजे काहीतरी आहे माऊलीनगर मध्ये काहीतरी साजरं करण्यात आलं आहे मोठं हे दर्शन कार्यक्रम, हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं। तेव्हा आम्हीही कुठं कमी पडणार नाही। जे आमचे नगरसेवक आहेत ते दबंग नगरसेवक आहेत आमचे, बाळासाहेबजी गुंजाळ जे आहेत दबंग नगरसेवक, त्यांचं इतकं आहे की आपण कोणत्याही गोष्टीमध्ये कमी नाही पडलो पाहिजे। मी रमेश तुकाराम धोत्रे, अध्यक्ष या नात्याने आपल्या जे तुळजाभवानी जे संकल्पना ठेवली आहे शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये एवढं उत्कृष्ट डेक सर्जन सगळं पूर्ण आपली जी मूर्ती दिसत आहे 8 फूट उंचीची हाईटची मूर्ती आहे आपल्या मूर्ती एकदम वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे आपली। त्याबद्दल डेकोरेशनचे पूर्ण आपले जे नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ दबंग नगरसेवक त्यांच्या आयोजनाने, त्यांच्या समाजात आपले दत्ताभाऊ जी जाधव हे आपले आयोजक आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण डेकोरेशनचे सजावट केलेली आहे। जे बाहेर राज्यातले काही मूर्ती आहेत, पहिले आपल्याकडं माहूरगडची देवीची मूर्ती अवेलेबल नव्हती म्हणून आपण खंडेश्वरी देवीची मूर्ती लावलेली आहे। महालक्ष्मीची, तुळजाभवानी, आई सप्तशृंगी हे 3.5 पीठ, त्याच्या व्यतिरिक्त दुर्गा माता, माता वैष्णवी देवी, कालिका देवी, यल्लामा देवी, येडेश्वरी देवी, एकवीरा देवी, या प्रतिमेबद्दल आपण भैयाचं मत जाणून घेऊ। भैयाला काय वाटते? तर आज आपल्या बीड शहरातील नाळवंडी रोड इथं आई तुळजाभवानी नवरात्र उत्सव हा या भागातील नगरसेवक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले बाळासाहेब जाधव, त्यांच्या पत्नी बाळासाहेबजी गुंजाळ, त्यांच्या पत्नी अश्विनीताई दत्ता जाधव, त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि पुरुष युवा यांच्या उपस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्ण मंडप भरले आणि मंडपच्या बाहेर सुद्धा मोठ्या संख्येने लोक आहेत, इथं बसायला जागा नाही अशी परिस्थिती आहे आणि अत्यंत देखणा मंडप, त्यासोबत आत वेगवेगळ्या जे प्रसिद्ध मंदिर आहेत देवींचे त्याच्या प्रतिकृती, त्या पेंटिंग्स लावलेल्या आहेत आणि सोबतच तुळजाभवानीची मूर्तीची प्रतिकृती या ठिकाणी आहे आणि अत्यंत चांगल्या वातावरणात, उत्साहाच्या वातावरणात इथं देवीच्या आरतीचं नवरात्र निमित्त पूजन झालेलं आहे। अनेक कार्यक्रम त्यांच्यातर्फे आयोजित केले जातात आणि आजही महिलांसाठी स्पेशल कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने अशा भागामध्ये लोक येणं हे त्यांनी केलेले आतापर्यंतचं काम, लोकसंपर्क, शासनाच्या विविध योजना ह्या प्रत्येकापर्यंत पोहोचवणं, महिला असतील, पुरुष असतील, वयोवृद्ध असतील
अडीअडचणीला धावून जाणं आणि या भागात झालेला त्यांच्या मार्फत जो विकास आहे त्याला साथ देणारे हे सर्व लोक आहेत. त्यामुळे मी या प्रसंगी आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व माता भगिनी आणि सर्व तरुण मित्र वडीलधाऱ्यांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या उत्सवानिमित्त देवी चरणी आम्ही प्रार्थना करतो की बीड शहर आणि बीड जिल्ह्यामध्ये आज जो सुखाचा वातावरण पावसाचं आहे त्यामुळं एक आर्थिक चक्र चांगल्या रीतीने चाललं आहे. त्यामुळं अशा ज्या भागामध्ये काम करतायत लोक त्यांचं हातावर पोट आहे आणि त्यांना काम चांगलं भेटावं, त्यांची सुद्धा उन्नती व्हावी. सरकार तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करतच आहे, पण या भागात उन्नती व्हावी यासाठी इथून पुढं आम्हालाही प्रयत्न करायचे आहेत. सर्वांना नवरात्री निमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. आई तुळजाभवानीच्या मंदिराची सेम प्रतिमा इथं उभा केलेली आहे. बीडमध्ये सर्वात प्रथम ही प्रतिमा आणलेली आहे इथं आणि इथं म्हणजे सगळ्यात मोठं मंदिर असल्यासारखं असं दिसतंय. आपण स्थापक अध्यक्ष नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ, आयोजक दत्ताभाऊ जाधव, अध्यक्ष रमेशजी धोत्रे, उपाध्यक्ष भागवतजी नाडे, सचिव अनिल अण्णा देवकर, आई तुळजाभवानी नवरात्र महोत्सव समिती, माऊली नगर, बीड. आरतीसाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर व सारिकाताई क्षीरसागर यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची आरती करण्यात आली.